पुढे जात असाल तर लोक का जळतात? नंबर 1, तुलना आणि स्पर्धेची आग. माणूस स्वभावाने स्वतःची तुलना इतरांशी करत असतो. जेव्हा तू पुढे जातोस, प्रगती करतोस, काहीतरी वेगळं साध्य करतोस, तेव्हा समोरचा माणूस नकळत स्वतःला तुझ्याशी तुलना करायला लागतो. तो पुढे गेला, मी का नाही? हा विचार त्याच्या मनात कुरतडत राहतो. हाच विचार हळूहळू जळफळाटात बदलतो. उदाहरण घ्यायचं झालं तर गावातले 2 मित्र आहेत. दोघेही एकाच परिस्थितीत वाढलेले, पण त्यातला एक जिद्दीने शिकतो, मेहनत करतो आणि चांगल्या नोकरीला लागतो. दुसरा मात्र तिथेच राहतो. आता जेव्हा लोक त्या पहिल्या मित्राचं कौतुक करतात, तेव्हा दुसऱ्याच्या मनात अभिमानाऐवजी तुलना सुरू होते. तो काय माझ्यापेक्षा जास्त हुशार होता का? इथूनच जळफळाट सुरू होतो. नंबर 2, स्वतःच्या अपयशाची टोचणी. लोक तुमच्यावर जळतात कारण तुम्ही त्यांना त्यांच्या अपयशाची आठवण करून देता. तुमची प्रगती म्हणजे त्यांच्यासाठी एक आरसा असतो ज्यात त्यांना स्वतःची कमी दिसते आणि माणूस स्वतःच्या कमतरता सहज स्वीकारत नाही. त्यामुळे तो दुसऱ्याला खाली खेचण्याचा प्रयत्न करतो. उदाहरणार्थ, एखादा माणूस अनेक वर्ष काहीच प्रयत्न करत नाही, पण अचानक त्याच्या ओळखीतील कोणी मेहनत करून पुढे जातो, तेव्हा त्याला स्वतःच्या आळशीपणाची, दुर्लक्षणाची जाणीव होते. पण ती मान्य करण्याऐवजी तो म्हणतो त्याला नशिबाने मिळालं किंवा त्याने काही खास केलं नाही. ही जळण्याची सुरुवात असते. नंबर 3, स्वतःचा अहंकार दुखावला जाणे. काही लोकांना वाटतं असतं की तेच सर्वात पुढे आहेत, त्यांच्यापेक्षा कोणी मोठं होऊच शकत नाही. पण जेव्हा तुम्ही त्यांच्यापेक्षा पुढे जाता तेव्हा त्यांचा अहंकार दुखावतो आणि तिथे अहंकार दुखावतो ते जळफळाट जन्म घेतो. उदाहरण म्हणून बघ, एखादा नातेवाईक आहे जो कायम स्वतःचं कौतुक करत असतो. घरात त्याचंच ऐकलं जातं, पण एक दिवस तू स्वतःच्या कष्टाने काही मिळवलं, साध्य करतोस आणि लोक तुझं कौतुक करू लागतात, तेव्हा त्या व्यक्तीला ते सहन होत नाही, कारण त्याच्या मनात मीच मोठा ही भावना असते आणि ती तुटते. नंबर 4, तुमचं वेगळेपण स्वीकारता न येणं. जे लोक स्वतः काही वेगळं करू शकत नाही त्यांना दुसऱ्याचं वेगळेपण खुपतं. तुम्ही जेव्हा वेगळा मार्ग निवडता, नवीन विचार करता, स्वतःचं काहीतरी निर्माण करता, तेव्हा सामान्य विचार करणाऱ्या लोकांना हे पचत नाही. उदाहरण घ्या, एखादा तरुण गावात सगळ्यांपेक्षा वेगळा व्यवसाय सुरू करतो. सुरुवातीला लोक त्याची थट्टा करतात, याचं काही होणार नाही असं म्हणतात. पण जेव्हा तोच व्यवसाय यशस्वी होतो तेव्हा तेच लोक जळायला लागतात, कारण त्यांनी ते धाडस केलं नाही, ते तू केलं आणि यशस्वी झालास. नंबर 5, लोकांच्या मनातील भीती. तुमची प्रगती म्हणजे काही लोकांसाठी धोका असतो. त्यांना वाटतं की तुम्ही पुढे गेलात तर त्यांची किंमत कमी होईल, त्यांचं महत्त्व संपेल. ही भीतीच त्यांना जळायला भाग पाडते. उदाहरणार्थ, एखाद्या कामाच्या ठिकाणी तुम्ही नवीन आहात पण मेहनती आहात. हळूहळू तुम्ही सगळ्यांचं लक्ष वेधून घेता. आता जुन्या लोकांना वाटू लागतं की हा पुढे गेला तर आपली जागा धोक्यात येईल. मग ते तुमच्याबद्दल चुकीच्या गोष्टी पसरवायला लागतात. ही जळफळाट भीतीतून आलेली असते. नंबर 6, तुमच्या यशामागची मेहनत न दिसणं. लोकांना तुमचं यश दिसतं, पण त्यामागची झोप न घेता केलेली मेहनत, त्याग, संघर्ष दिसत नाही. त्यामुळे त्यांना वाटतं की तुम्हाला सगळं सहज मिळालं आणि याला इतकं सहज कसं मिळालं. हा विचार जळफळाट निर्माण करतो. उदाहरण घ्या, एखादा यशस्वी माणूस मोठ्या गाडीत फिरतो, चांगलं घर असतं, लोक म्हणत याचं नशीब चांगलं आहे, पण त्यांनी किती कष्ट केलं, किती वेळा अपयश पचवलं हे कोणी पाहिलेलं नसतं. त्यामुळे त्यांचं यश लोकांना खटकतं. नंबर 7, तुमच्या आत्मविश्वासामुळे अस्वस्थता निर्माण होणे. जे लोक आतून कमकुवत असतात त्यांना दुसऱ्यांचा आत्मविश्वास सहन होत नाही. तुम्ही जेव्हा निर्धास्तपणे बोलता, निर्णय घेता, स्वतःवर विश्वास ठेवता, तेव्हा त्यांच्या मनात असुरक्षितता वाढते आणि हीच असुरक्षितता हळूहळू जळफळाट बदलते. उदाहरणार्थ, एखाद्या गटात तुम्ही स्पष्टपणे तुमचं मत मांडता, लोकांसमोर न घाबरता उभे राहता, पण त्यांच्या गटात काही लोक असतात जे बोलायलाही घाबरतात. त्यांना तुमचं धाडस, प्रेरणा देण्याऐवजी त्रास देतं. मग ते म्हणायला लागतात, खूप मोठा झाला आहे का? हीच जळफळाटाची सुरुवात. नंबर 8, तुमचं कौतुक इतरांकडून होत असणं. लोकांना स्वतःचं कौतुक आवडतं, पण दुसऱ्यांचं कौतुक सहन होत नाही. जेव्हा तुमचं नाव घेतलं जातं, तुमच्या कामाचं कौतुक होतं, तेव्हा काही लोकांना आतून जळायला लागतं. उदाहरण घ्या, एखाद्या कुटुंबात किंवा गावात तुमचं सतत कौतुक होतं. हा खूप पुढे जाईल, त्याने खूप मेहनत केली असं लोक म्हणतात. तेव्हा काही लोक हसून तुमचं अभिनंदन करतात, पण मनात मात्र विचार चालू असतो, याचंच नाव का घेतात.